सूर्यकांतजी जे CJ आहेत ज्यांनी पहिल्याच दिवशी जेव्हा जे उद्गार काढले की बाबा हे सगळे ॲक्टिव्हिस्ट RTI ॲक्टिव्हिस्ट हे सगळे कॉकरोचेससारखे आहेत आणि युवकसुद्धा जे मीडिया काही सोशल मीडिया जे चालवतात सगळे कॉकरोचेस आहेत असं म्हटल्यावर जे रात्री मी ऐकलं आणि त्याच रात्री मी ट्विट देखील केलं की हो मी झुरळ आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. सगळेजणं अगदी नॅशनल फ्लॅग लावून आलो का, कारण यांना दाखवून द्यायचं की आम्ही तुमच्यापेक्षा जास्त कट्टर नॅशनलिस्ट आहोत. तुम्ही विकसित भारताचा जुमलेबाज घोषणा केल्यात, आम्ही विकसित भारत कसा होतो तो तुम्हाला ही युवा पिढी दाखवेल. टेक्नॉलॉजी एवढी बदलली की त्यांना सगळ्या गोष्टींचा परफेक्ट अंदाज आहे. त्यामुळे आता ते विचार करतात की आपण भरलेले पैसे जातात कुठे, आपल्याला लिव्हिंग सर्टिफिकेट मिळताना डोमिसाईल मिळताना अडचणी येतात कुठे, परीक्षेचे पेपर लीक कसे होतात, हे सगळे प्रश्न त्यांना पडले आणि त्याला एक निमित्त घडलं झुरळ या शब्दाचं. आणि त्याच्यातून हा सगळा मला वाटतं हे मोठं सुनामीसारखं वातावरण हळूहळू होईल. दरवर्षी आपण बघतो तेच तेच परत होताना दिसते. समवेअर इट हॅज टू स्टॉप. अकाउंटेबिलिटी आलीच पाहिजे. तुम्ही RSSचे आहात म्हणून तुमच्यावर कारवाई होणार नाही हे आता चालणार नाही. हे आता या लहान मुलांनी दाखवून दिलं. मला तर आत्ता दोन तीन वर्ष जे मी त्याला ओळखते तो तसाच्या तसा वाटला आहे. काही विशेष फरक झालेला वाटत नाही आहे त्याच्यात. आत्तासुद्धा तो खरंच साधा आणि चांगला आहे आणि त्याला देशासाठी खूप काही करावं असं वाटतं आहे. आणि मला असं वाटतं की आमच्यासारख्यांनी त्याला पूर्ण समर्थन देऊन मोठं केलं पाहिजे, कारण पुढची पिढी त्याच्या पुढची पिढी ही आपल्याला तयार करणं गरजेचं आहे. जंतर मंतरवर अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात कॉकरोच जनता पार्टीने काढलेल्या आंदोलनाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद तर मिळाला. सोशल मीडियापुरता तो लिमिटेड राहिलेला नाहीये हेही या आंदोलनातून दिसून आलं. पण त्याचसोबत काही 13-1 वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने खूप मोठं आंदोलन या दिल्लीने पाहिलेलं होतं. परिणामी देशभरात सुद्धा पाहण्यात आलेलं होतं. आणि त्याच आंदोलनातल्या एक सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आणि तसंच RTI ॲक्टिव्हिस्ट सुद्धा आणि विजय कुंभार सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. तुम्ही कधी ठरवलं हे की आपण सुद्धा या आंदोलनाचा भाग झालं पाहिजे? कारण मला पण इथे खूप जण असे भेटले जे ऑल द वे या आंदोलनासाठी महाराष्ट्रातनं इथे आलेले आहेत. तुम्ही कसं ठरवलं आणि का ठरवलं? सुरुवातीला जेव्हा सूर्यकांतजी जे CJ आहेत ज्यांनी पहिल्याच दिवशी जेव्हा जे उद्गार काढले की बाबा हे सगळे ॲक्टिव्हिस्ट RTI ॲक्टिव्हिस्ट हे सगळे कॉकरोचेससारखे आहेत आणि युवकसुद्धा जे मीडिया काही सोशल मीडिया जे चालवतात सगळे कॉकरोचेस आहेत असं म्हटल्यावर जे रात्री मी ऐकलं आणि त्याच रात्री मी ट्विट देखील केलं की हो मी झुरळ आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. कारण प्रश्न विचारणं हे आमचं काम आहे आणि ते आम्ही विचारत राहणार. तर त्याच वेळेस अभिजितनी कॉकरोच जनता पार्टी अनाऊन्स केली आणि त्यांनी अगदी त्याची वेबसाईट देखील टाकली आणि ऑनलाईन फॉर्म भरण्यास सांगितले. तेव्हाच मी तो फॉर्म भरून टाकल्यावर अभिजित खूप खुश झाला. त्यांनी मेसेज पाठवला मला की आपण म्हणजे टचमध्ये राहू. आणि जेव्हा हे आंदोलन अनाऊन्स झालं तेव्हा त्यांनी आम्हा सगळ्यांना म्हणजे सौरभ म्हणा आशुतोष म्हणा ते सगळ्यांनीच कॉन्फरन्स कॉलवर आम्ही बोललो. ते म्हणे तुम्ही यात म्हणून आम्ही आज इथे मुंबईहून थेट फक्त आंदोलनासाठीच आलेलो. काय वाटलं इथे आंदोलन? आता तुम्ही पाहिलेलं आहे स्वतः, जवळपास 4-5 तासांपासून सुरू आहे. जसं अपेक्षित होतं तसंच झालंय, काही अजून अपेक्षा होत्या? कसं वाटलं? नाही, एकतर मला असं वाटतं की आता हे वाढत जाईल. आता त्यात सुद्धा अनेक गोष्टी आहेत, कारण भाजप ते आटोकाट प्रयत्न करते आहे हे कसं मोडून काढायचं. कारण 2-3 दिवस झाले आपण बघतो की इथे मोठ्या प्रमाणावर व्हायलन्स होणार. हे पाकिस्तानी आहेत, हे अँटी नॅशनल्स आहेत. म्हणून मग मी शेवटी हे सौरवनं वगैरे सांगितलं की आपण फक्त एकच अजेंडा ड्राईव्ह करायचा. म्हणून आम्ही सगळेजणं अगदी नॅशनल फ्लॅग लावून आलो का, कारण यांना दाखवून द्यायचं की आम्ही तुमच्यापेक्षा जास्त कट्टर नॅशनलिस्ट आहोत. तुम्ही विकसित भारताचा जुमलेबाज घोषणा केल्यात, आम्ही विकसित भारत कसा होतो तो तुम्हाला ही युवा पिढी दाखवेल एवढं आमचं म्हणजे म्हणणं होतं. आणि एकदा आता हे धर्मेंद्र प्रधानमधनं सुरुवात झाली आहे. आता लोकांचा आवाज म्हणून जर हा मोठा गट तयार झाला तर अति आनंद होईल असं मला वाटतं. मला याच्यावरच आणखीन एक प्रश्न घ्यायचा आहे. पण सर तुम्हाला काय या आंदोलनाकडनं अपेक्षा होती आणि इथे आल्यानंतर जे तुम्ही आंदोलन पाहिलंय ते तुम्हाला कसं वाटतं? प्रत्येक आंदोलनाचे काही विषय असतात. त्यावेळेचा विषय व्यापक होता. हा सुद्धा यावेळेला आत्ता तेवढा व्यापक नसला, तरुणांपुरता मर्यादित असला तरी हा सुद्धा मुद्दा पुढे व्यापक होईल. आणि तरुणांना सगळ्या विषयामध्ये आपल्याला का रस घेतला पाहिजे याचं महत्त्व कळेल. होतंय काय की सध्या तरुणांना शिकवलं जातं आहे
हा देश माझा आहे, या आपण या देशाचे मालक आहोत, आपण हा देश चालवण्यासाठी पैसे भरतो, हे त्यांना दिसतं आहे ना. तर टेक्नॉलॉजी एवढी बदलली की त्यांना सगळ्या गोष्टींचा परफेक्ट अंदाज आहे. त्यामुळे आता ते विचार करत आहेत की आपण भरलेले पैसे जातात कुठे, आपल्याला लिव्हिंग सर्टिफिकेट मिळताना, डोमिसाईल मिळताना अडचणी येतात कुठे, परीक्षेचे पेपर लीक कसे होतात, हे सगळे प्रश्न त्यांना पडले. आणि त्याला एक निमित्त घडलं झुरळ या शब्दाचं, आणि त्याच्यातून हा सगळा मला वाटतं हे मोठं सुनामीसारखं वातावरण हळूहळू होईल असं आता दिसतंय. आत्ताचं जे आंदोलन आहे, म्हणजे माझा आजचा प्रश्न असा अर्थाने होता की ज्यावेळेला ही कॉक्रोच जनता पार्टी सोशल मीडियावर सुरू झाली त्यावेळेला एक अंगाने अशी टीका होती की सोशल मीडिया पुरतं आहे, ही हवा सोशल मीडिया पुरतं आहे, मिलियन्स फॉलोअर्स सोशल मीडिया पुरत आहेत. आज तुम्ही प्रॅक्टिकली इथे येताय, हे सगळे पाहताय, जो मिळालेला रिस्पॉन्स पाहताय, त्यात तुम्हाला काय वाटतं? जे लोक असं म्हणतात की याला फारसा रिस्पॉन्स नव्हता, सोशल मीडियामध्ये काही दिसत होतं, ते प्रत्यक्षात रस्त्यावर दिसेल का? रस्त्यावर तरुण आलेले आहेत. आता ही सुरुवात आहे फक्त. याचं आता कशा पद्धतीने पुढे आणखी मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर होतं हे पाहावं लागेल. परंतु लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे, तरुण पेटलेला आहे. सोशल मीडियाला एवढं कमकुवत समजायचं कारण नाही आहे. सोशल मीडियाने एखादी मुवमेंट चालू होऊ शकते हे दाखवलेलं आहे. मला पण असं वाटतंय जो रिस्पॉन्स सोशल मीडियावर पाहायला मिळत होता आणि वर्सेस इथला रिस्पॉन्स, काय फरक जाणवतो? नाही, सोशल मीडियावर अमुक पॉप्युलेशन जे ऑनलाईन त्याला सबस्क्राईब करतं ते नक्कीच जास्त असेल. इकडे असं वाटेल की तितके लोक इथे का नाही आले, तर ते प्रत्येक जणाला काही येणं शक्य नसतं. पण याचा अर्थ असा नाही की त्यांचं समर्थन नाही आहे. तर आत्ताच्या घटकेला मला इथे प्रचंड चांगला प्रतिसाद दिसतोय आणि हा सुद्धा खूप मोठा आहे. हा पहिला दिवस आहे आणि इथून हे हळूहळू वाढत जाईल अशी माझी अपेक्षा आहे. आत्ताच्या घटकेला मला असं वाटतंय की सामान्य माणूस त्रासलाय, महागाईने त्रासलाय. त्याच्यात लहान मुलं जी आहेत, मग ती नीटची असो, जेईची असो, CBSE असो किंवा CUPTची असो, CUETची असो, त्या सगळ्यांना एक नाही. आता 7 जुलै 2021 धर्मेंद्र प्रधान हे एज्युकेशन मिनिस्टर झालेत आणि एज्युकेशन मिनिस्टर झाल्यापासनं आत्तापर्यंत मग ते लीक होत आहेत ते कमी करण्यासाठी किंवा इतर गोष्टी कमी करण्यासाठी त्यांनी काय पावलं उचलली. दरवर्षी आपण बघतो तेच परत होताना दिसते. समवेअर इट हॅज टू स्टॉप. अकाउंटेबिलिटी आलीच पाहिजे. तुम्ही RSSचे आहात म्हणून तुमच्यावर कारवाई होणार नाही, हे आता चालणार नाही. हे आता या लहान मुलांनी दाखवून दिलं. पण माझा त्याच्यामध्ये असा पण प्रश्न आहे, म्हणजे आता अण्णा आंदोलन ज्या पद्धतीने उभं राहिलेलं होतं, ते तुम्ही स्वतः त्या आंदोलनातला एक भाग आहात. ते आंदोलन हे आंदोलन काही फरक आहे की त्याला जसं हळूहळू मोमेंटम चढत गेलं आणि त्याच्यात एक क्रांती घडली, त्याच पद्धतीने ह्याचं सुद्धा हे तेवढा आश्वासक तुम्हाला दिसतंय का? मला आत्ताच्या घटकेला तरी नक्कीच वाटतंय, कारण आम्ही सकाळी 9:15 इथे पोचलो आणि तेव्हा प्रचंड प्रमाणावर लोक इथे ऑलरेडी आलेली होती, हजर होती. त्याच्यावरनं मला नक्कीच वाटतंय की हळूहळू हे पेटणार आहे. आणि लोकांना कसं आहे, अमुक लोक फेन्स सिटर असतात, ते बाहेरून बघतात हे मोठं होत आहे की नाही, जर मोठं झालं तर आपण उडी मारू, तसं काहीसं होईल असं आत्ताच्या घटकेला अंदाज आहे. पण डे 1च्या मनाने हे खूप छान झालं. पण अण्णा आंदोलनात जेवढी लोक सहभागी झालेली होती वेगवेगळ्या क्षेत्रातली आणि इन्क्लुडिंग तुम्ही सगळे सुद्धा, तर तेवढं अजून इथे पाहायला मिळालं नाही. म्हणजे आजच्या या आंदोलनाला केवळ सोनम वांगचूक आलेत. जे सोशल मीडियावर ज्या पद्धतीने बोलत होते ते फार बोलणं सोपं आहे सोशल मीडियावर, की आपल्याच बाजूने एखादा माणूस मुद्दा मांडतोय तर आपण पण त्या गंगेत हात धुवून घेऊया त्या पद्धतीने. पण तेवढा प्रतिसाद इथे आलेला नाही. ते का आला नाहीये, कारण पहिल्या दिवशी त्यांनी असं ठरवलं की आपण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागायचा आहे फक्त नीट आणि या CBSEच्या घोटाळ्यावर. तर म्हणून कदाचित क्राऊड जो आहे ना, तो अतिशय यंग क्राऊड, जेनझी क्राऊड जे आपण ज्याला म्हणतो, ते आता या घटकेला आलेले दिसत आहेत. पण हळूहळू जसे मुद्दे वाढतील आणि लोकांचा आक्रोश जो आता जनतेच्या प्रत्येकाच्या मनात आहे तो कधी ना कधी ट्रान्सलेट होताना नक्कीच दिसेल. अण्णा आंदोलनाची याची तुलना करून चालणार नाही. अण्णा आंदोलन हे वेल प्लॅन्ड आंदोलन होतं. हे उत्स्फूर्ताने लगेच चालू झालेलं आहे. आणि हा मुद्दा अजूनही बऱ्याच जणांनी, आम्ही इथं का आलो, इथं आम्ही त्यांना अक्कल शिकवायला, त्यांना गाईड करायला आलेलो नाही, तर त्यांना सपोर्ट दाखवायला. त्यांचा मुद्दा आत्ता जरी थोडा कमी वाटत असला, म्हणजे कमी महत्त्वाचा वाटत असला, तरी तो सगळ्यांचा आहे, आपल्या मुलांचा आहे, आपल्या नातवांचा आहे असं समजावायला ज्यावेळेला आम्ही सुरुवात करू तेव्हा आणखी सपोर्ट वाढेल. मला त्याच्यात अजून मी तर तुला सांगेन की हे दाखव तू. आत्ताच्या घटकेला कॅमेरा वळवून हे दाखवा
यांचा आणि धर्मेंद्र प्रधानचा किंवा शिक्षणाचा कुठचाही संबंध असेल असं तुम्हाला वाटतं का? पण असे सकाळपासून मी लोक बघतेय जे भाजपकडनं पेरले गेलेले आहेत आणि क्लिअर कट दिसतंय आपल्याला की यांना इथे कन्फ्युजन करण्यासाठी पाठवलंय. म्हणूनच मी सौरव आणि यांना म्हटलं होतं की तुम्ही अशा लोकांना रोशनी आत एकटी गेली, एक मिनिट थांबा. मोदींचे प्रश्न आणि नको नको तो मीडियावाला विचारतोय. मी म्हटलं आपण ते करायला आलो एकच नाहीये. मिनिट, हां. सॉरी. हां नाही, आत्ताच्या घटकेला अशी सकाळपासून आम्ही सगळे लोक बघतोय. कोणी जय श्रीराम काय म्हणताय, त्या उमर खालिदचे प्रश्न काय विचारतायत, तर अमुक अमुक लोक इथे अशी पेरली जाणार, गोंधळ केले जाणार हे देखील माहिती होतं. म्हणून मी म्हटलं की आपण सगळ्यांनी नॅशनल फ्लॅग घालणं, हातात फुलं आणणं, पुस्तक आणणं आणि आपला अजेंडा फक्त देशाला नीट करणं, जो विकसित भारताबद्दल बोलला जात होतं, जो एक जुमला होता, तो खरोखर करून दाखवायचा या आंदोलनातनं, असं मला वाटतं. पण हे असे प्रयत्न म्हणजे आता ठीक आहे, हे या प्रयत्नांचं स्वरूप वेगळं असेल, अण्णा आंदोलनामध्ये कदाचित वेगळं असेल. हे प्रयत्न त्यावेळेला सुद्धा झाले होते असे अण्णा आंदोलनाचे, की ते भरकटण्याचं, दिशा भरकटण्याचं, प्रोवोक करण्याचं, एखाद्याला प्रक्षोभक वक्तव्य करून चिथावणी करण्याचं. कारण की हे मगाशी मी पण जेव्हा पाहिलं त्यावेळेला हेच होतं की तुम्ही भारत माता की जय म्हणत नाही, मग तुम्ही तुकडे तुकडे गँगचे, हे सगळे आरोप तेव्हाही सुरू होते. अण्णा आंदोलनामध्ये या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने टॅकल करण्यात आल्या? नाही, म्हणूनच त्या प्रत्येक आंदोलनात असे जे विरोधी पक्ष म्हणजे आत्ताच्या घटकेला राजकीय पक्ष जो आहे त्यांच्याकडनं अशी माणसं पाठवली जातात, ते हे होणारच आहे. हे तेव्हाही झालं आणि आत्ताही झालं आहे. पण यातनं मार्ग काढणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, जे आपण होताना दिसतंय. आत्ताच्या घटकेला या मुलांनी जेव्हा बाहेर आले, अभिजितने सुद्धा त्याच्या हातात बाबासाहेब आंबेडकरांचा जे पुस्तक घेऊन तो बाहेर आला, त्याच्यातनं एक खूप चांगला मेसेज गेला. ते करणं गरजेचं आहे. मला अजून एक विचारायचं ते म्हणजे तुम्ही आज अभिजित दिपकेला प्रत्यक्षात पहिल्यांदा भेटलेलात की आधी पण भेटलात? आधी मी पण आम्ही पक्षात होते आणि 2015मध्ये मी सोडलं, त्यामुळे परिचय तर आमचा बऱ्यापैकी होता. पण इतर लोक जे आहेत ते त्यांचा माझा परिचय नव्हता, तो आत्ताच झाला. मग अभिजित तुम्हाला कसं काही कारण अभिजित जेवढं त्याने आमच्याकडे सांगितलं त्याच्यानुसार तो 2022-23 पासून आम आदमी पक्षासोबत जोडला गेला होता. सो आधी तो तुम्हाला माहिती होता तेव्हा तो कसा होता आणि आता तो एका नवीन अवतारात कसा वाटतो? मला तर आत्ता 2-3 वर्ष जे मी त्याला ओळखते तो तसाच्या तसा वाटलाय. काही विशेष फरक झालेला वाटत नाहीये त्याच्यात. आत्तासुद्धा तो खरंच साधा आणि चांगला आहे आणि त्याला देशासाठी खूप काही करावंसं वाटतंय. आणि मला असं वाटतं की आमच्यासारख्यांनी त्याला पूर्ण समर्थन देऊन मोठं केलं पाहिजे, कारण पुढची पिढी, त्याच्या पुढची पिढी ही आपल्याला तयार करणं गरजेचं आहे. पण अभिजितच का, म्हणजे अशा काय क्वालिटीज आहेत अभिजितकडे जे तुम्हाला वाटतं की तो एक पर्याय तयार होऊ शकतो? नाही, आत्ताच्या घटकेला अभिजित, त्याच्यासारखी असंख्य चांगली चांगली मुलं आहेत, त्या सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे. आणि तो एकमेव कुठल्याही एका व्यक्तीला मोठं नका करू, हे मी नेहमी म्हणायचे. तेव्हा अरविंद केजरीवालांच्या वेळेस सुद्धा मी हेच म्हणायचे की एका व्यक्तीला नका मोठं करू, त्या विचाराला मोठं करा. जे आता करायचं प्रयत्न मी माझ्या परीने नक्कीच करीन, तोही करेल अशी आशा आहे. पण या आंदोलनामध्ये जेवढं मी आता पाहिलं वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या संघटना सुद्धा आलेल्या आहेत आणि प्रत्येक जण जेव्हा संधी मिळते त्याच्यामध्ये आपली पोळी भाजून घेण्याचे प्रयत्न करतं. तुम्हाला असं खरोखर वाटतं की आज ज्या या वेगवेगळ्या डाव्यांच्या, काँग्रेसच्या वगैरे सगळ्यांच्या संघटना इथे विद्यार्थ्यांच्या संघटना आलेल्या आहेत, हे आपली पोळी ह्याच्यात भाजून घेतील, ना की ह्याचा जो अभिजितचा ॲक्च्युअल अजेंडा आहे तो त्याच्यातनं लोकांपर्यंत? मला असं वाटतं हे ज्या सगळ्यातनं आलेल्या आहेत सगळ्यांचा अजेंडा एकच आहे, देश बदलायचा. आणि आत्ताच्या घटकेला जो त्रास एका पक्षाला होतो, तिथल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना होतो, तोच त्रास म्हणा, महागाई म्हणा, त्यांच्या मुलांचे ॲडमिशन्स म्हणा, हे सगळं प्रत्येक पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला होतं. त्यामुळे त्यांना कुठलं लेबल करणं हेही कुठेतरी चुकेल असं मला वाटतं. पण या सगळ्यांपासून त्यांचा पक्ष दूर ठेवून जर ते विदाऊट एनी पक्ष जर इथे येत असतील तर आनंद आहे. कारण हे अण्णा आंदोलनाच्या वेळेला पण म्हटलं गेलं होतं की तेव्हा ते भ्रष्टाचार मुक्त म्हणून त्यावेळेला ते आंदोलन झालं, जन आंदोलन उभं राहिलं, त्याचा फायदा अल्टिमेटली भाजपला झाला, काँग्रेसला त्याचं नुकसान झालं. तर याच्यातनं सुद्धा असंच पुढे काहीतरी होऊ शकतं. आता पुढे काय होईल हे खरंच कोणाला माहीत नाही, कारण हे झालंय ते अतिशय स्पॉन्टेनियसली झालंय. नीट, CBSE या दोन्हीच्या घोळानंतर झालंय आणि CUETचा जेव्हा झाला त्यानंतर मात्र मला असं वाटतं की सगळेजण जास्त पेटले. आणि CBSEमध्ये
17-18 वर्षाची पोरं सांगतायत त्यांनी टेंडर डॉक्युमेंट काढणं आणि त्या टेंडर डॉक्युमेंटमधनं कोएम टेड्युटेक नावाच्या कंपनीला ज्यांनी तेलंगणामध्ये गोंधळ घातला, ज्याच्यामुळे 19 मुलांनी सुइसाईड केली, त्याच कंपनीला जर पुन्हा हे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं तर हे डेफिनेटली कुठेतरी चुकतं आहे. आणि त्याच्यात म्हणजे परत परत त्यांना का देण्यात येतं आहे याच्या मागे 17-18 वर्षाची मुलं जी होती आणि त्यांनी ते सगळे पेपर उकरून काढले. मला असं वाटतं हा एक मोठा बदल आहे आणि तो बदल घडतोय तर घडू देऊया. खूप खूप धन्यवाद अंजलीताई. कुंभार सर, तुम्हाला तोच सेम प्रश्न घेते की तुम्ही अभिजितला आधी भेटलेला भेटलोय तेव्हा काय कुठल्या हेरने भेटले? ते वेगळ्या कारणासाठी पुण्यामध्ये भेटलेलो. तो पुण्यामध्ये काम करायचा त्या काळात. तेव्हा कसा होता तो? असाच आहे. काय झालं, त्याच्या हातून एक गोष्ट घडली, ती पुढे मोठी झाली आणि तुम्ही जे पुन्हा पुन्हा म्हणतायत की अण्णा आंदोलनासारखं हे आंदोलन हिसकावलं जाईल का? आता कुठली गोष्टी चोरी होते म्हणून आपण संपत्ती गमवायचं थांबवत नाही. त्याच्यामुळे चळवळी थांबवायचं कारण नाही, होईल त्यावेळी. आणि आता कसं आहे, आता या लोकांना अनुभव पूर्ण आहे. हे पूर्वीच्या जे कार्यकर्ते होते की ज्यांच्याकडे संसाधन नव्हती, ज्यांच्याकडे सोशल मीडिया नव्हता, यांना आता हे सगळं उघड्या डोळ्याने बघतायत. त्यांना गायडन्सची गरजसुद्धा नाही. ते सगळं स्वतः वाचतायत, स्वतः बघतायत. त्याच्यातून कसा मार्ग काढायचा हे तरुण मुलं नक्की काढतील. याच्यासाठी सुद्धा ज्यावेळेला आता माणूस सोशल मीडियावरनं बाहेर पडून रस्त्यावर उतरण्याचा विचार करतो त्यावेळेला तुम्हाला परत संसाधनं लागतात. ती संसाधनं येणार कुठून? आणि ज्या पद्धतीने तर मी देतो, मी स्वतः देतो. मी 30-35 वर्ष सामाजिक कार्यात आहे. प्रत्येक वेळेला कुठलाही मुद्दा उचलला की त्या मुद्द्याशी संबंधित लोक पुढे येतात. आम्ही काही संघटना मोठ्या निर्माण केल्या नाही. त्या कामासाठी खर्च करणारे तयार होतात, त्या आवडीचे लोक तयार येतात, पुढे येऊन ते खर्च करतात. आता काही मुलांनी ते बॅनर छापले, काहींनी पोस्टर छापले, हे सगळं केलं. हळूहळू त्यावरच प्रश्न विचारले जाणार. आधी कसं होतं, प्रेसमध्ये पहिली प्रेस जी यांची झाली त्याच्यामध्ये हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी म्हटलं की हे सगळं सोशल मीडिया तर ठीक आहे, एखादा बॅनर छापायला काय 200 लागतील तर ठीक आहे, पण हळूहळू याची व्याप्ती वाढेल. हे पहा, 2 कोटी त्याचे सोशल मीडियावरचे सबस्क्रायबर आहेत. ते कदाचित इथे येऊ शकणार नाहीत, परंतु प्रत्येकी 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये तर देतील या कामासाठी. म्हणून त्याच्यातून पैसा उभा राहील. ते पैशासाठी म्हणून नेमकं आंदोलनं बदनाम करायची असं होता कामा नाही. प्रत्येक कामासाठी पैसा लागतो आणि प्रत्येक कामासाठी पैसा उभा राहतो सुद्धा, ज्यावेळी तुम्ही चांगलं काम करायला जाता त्यावेळेला. खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर अंजली दमानी आणि विजय कुंभार सर या दोघांच्याही अपेक्षा आहेत की अभिजित दिपके काहीतरी वेगळं करून दाखवेल. आता सुरुवात झालेली आहे, हे ते पुढे किती घेऊन जातात, कशा पद्धतीने घेऊन जातात आणि त्यांना हा आज जो मिळणारा प्रतिसाद आहे, कदाचित आज शनिवार आहे, अजूनही सुट्ट्या सुरू आहेत म्हणून सुद्धा हा जो प्रतिसाद आहे आणि पहिलीच वेळ आहे त्यामुळे त्याचं एक वेगळं आकर्षण असतं. म्हणून सुद्धा अनेक जण म्हणतात इथे की आज हा प्रतिसाद आहे, हा पुढे सुद्धा कॉन्स्टंट राहतो का, हेही पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. आजच्या या आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तुर्तास आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. कॅमेरामॅन मनीष बिदोरीसह मी अनुजा, मुंबई तक, नवी दिल्ली.